मित्र हो यार, या बनावट नोटा कशी छापते यार हे लोक, मला काही धोरणच कळत नाही. त्या मायाला काय डोकं लढवते ते नोटा छापण्यामध्ये. हा, मशनी कुठून आणते ते काय कुठून म्हणजे ते जुगाड करते आणि बस कशा नकली नोटा छापायच्या आणि कसं लोकांना फसवणूक करायचं. तर याला दुसरं काही कामधंदे येते का नाही? हा, आपल्यासारख्याला बस नुसतं नकली नोटा देऊन नमस्कार नमस्कार हा फसवणूकपणा करायचा. का रे बाबा हो, एवढं टॅलेंट तुमच्यामध्ये आहे, एखाद्या चांगल्या ठिकाणी लावलं कधी तर काही बिघडन का? हा, तुम्ही ज्या नोटा बनवता त्याच्यामध्ये काय मोठे मोठे अधिकारी लोक फसते का? अरे आमच्यासारखे सामान्य लोक फसते ना त्याच्यामध्ये, आहे की नाही मित्र? तुम्ही आम्हीच फसतो ना. हे नकली नोटा बनवते आणि मग त्या नोटा कुठपर्यंत येतात? आपल्यासारख्या लोकांपर्यंत, सामान्य लोकांपर्यंत. छोटे व्यापारी, पानटपरी, किराणा दुकान, काही छोटे मोठे, काही रोडावरती हातगाड्यावाले, हा, त्यांच्याकडे येते आणि त्याला काही सामान घेतात, ते बिचारे गडबड घाईमध्ये देऊन टाकते. आपल्याकडे का त्या मशनी का ते चेक करायच्या, म्हणून आपण त्या मशनीनं चेक करून सांगतो बाबा की ही नोट नकली म्हणून, बसकन बाहेर बाजूला पडते ती नकली नोट. हा, आज काय आहे का आपल्याकडे? आपण गरीब माणसं सामान्य घेतो आणि खिशात टाकतो. धंद्याचा टाइम राहतो, गिरायक राहते, मरणाची उड्या रुड्या पडत राहते आपल्याकडे, आपल्याला काही सुधरत नाही. हाव ना राव, मायाला किती वेळेस नकली नोट आली, किती फजिती झाली मग. हा, अरे इथं 500 रुपये कामाचे कधी म्हणलं तर पुरा अख्खा दिवस जातो आमचा, आणि तुम्ही खपकन नकली नोट देऊन टाकता. तुम्ही आणतात कुठून ही अशी टॅलेंट हा आणि अशी दिमागदारपणा? मला एखाद्या देशासाठी करा ना काहीतरी असं, जेणेकरून तुमचं नाव बी मोठं होईल हा, आणि तुमचं काय म्हणतात त्याला, गाव बी मोठं होईल, पैसा पाणी बी येईल तुमच्याकडे. चांगलं काम करायचं. काय डोकं लावते राव मायला नकली नोटा बनवण्यामध्ये. हो ना, आता कालचीच गंमत सांगतो तुम्हाला. एक पिलरनं अशी नोट आणली, उभी हुप ओळखू यांनी. अरे बाप रे बाप. पण मित्र माझ्याकडे सांगत त्या टायमाला गिरायक नव्हतं आणि मला दोनदा घडलेलं आहे, म्हणून मी थोडं त्या नोटीला म्हणजे आता सवय लावलेली, नोटा आहे ना खालून वरून पाहिजे. एक वेळेस घटना घडी म्हणून दुबारा नाही होऊ द्यायची, आहे की नाही? त्याच्यामुळे त्या नोटीला मी दररोजच्या वेळेस मोठ्या नोटीला जरा खालीवर करून पाहत राहतो. तसं तिला पाहायला गेलो, थोडा पेपर जाड वाटला मला. अरे बाप रे बाप, म्हणलं ह्यो तो मला फसवायच्याच माग होता. परंतु मित्र त्याची गलती नव्हती, त्याला एका जणानं कोणीतरी फसवलं म्हणून तो आहे ना माझ्याकडे घेऊन आला. आता तो की सामान्य माणूस होता, त्याला बी कल्पना नव्हती बरं का तुम्ही की ही नोट कुठून त्याला देईल म्हणून. तो विचार करायला आला. आता ते नाटक करत होता, काय करत होता त्याच्या चेहऱ्यावरून तर मला काही एवढं समजणं नव्हतं. पण मी म्हणलं मग आला यार, मला फसवायसाठी तर नव्हता आला हो. हा, गरीब माणूस, एकदम वृद्ध माणूस होता, मला काय बोलता नाही आलं मित्र. पण मी त्याला सरळ भाषा सांगून दिलं की काका ही नोट नकली आहे आणि तुम्ही नोट दुसरी मला परत करा, दुसरी नोट द्या आणि ही नोट नका देऊ मला, ही नोट परत घ्या. आणि देऊन टाकली मित्र आम्ही त्याला वापिस ती. आणि न बोलता त्याच्या जागेला तरुण व्यक्ती असता माझा का नाही, एक तर मग पहिले सटकेल होते, कारण मला 2 नोटा पहिलेच भेटल्या होत्या. आणि ह्या पाठ्यानं माझ्या संग काय हुज्जत गिज्जत घातली असती, असली नकली कोण म्हणते ना आमकान धमकं. मित्र मग हलक्या हातानं होता मग. पण वृद्ध माणूस असल्यामुळे वाचला. तुम्ही पण मित्र काळजी घ्या, पुढे तुम्हाला समजा संशयित असला तर ते तिथं 2 वेळेस नाही 4 वेळेस चेक करा. आता या घटना खूप घडायला लागल्यात बाजारामध्ये, नकली नोटाचा खूप जास्त प्रसार चालू आहे. तर माझी विनंती आहे तुम्हाला, तुम्ही धंद्यावाले असताना कधी तर 4 वेळेस नोट खाली वर पाहून मग नंतर तुम्ही त्या नोटीला हात लावा. आणि सवय तर लावाच कंपल्सरी, नोटीला चेक करायची. फायदा आपला याच्यामध्ये, नुकसान नाही. ओके.